नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र वन विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 50,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, पदवी झालेली असेल, टायपिंग तुम्हाला येत असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 26 फेब्रुवारी 2024 आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे कार्यकारी संचालक पेज व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर यांच्या कार्यालयामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वेटरनरी ऑफिसर म्हणजेच पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी आहे। या पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी निघालेली आहे। 50,000 रुपये इतके धर्मवेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर लॉ ऑफिसर म्हणजेच कायदा अधिकारी या पदासाठी देखील एक वॅकन्सी आहे। या पदासाठी देखील 50,000 रुपये वेतन दरमहा तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर MSTR IPES मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 20,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर चारक्टर या पदासाठी 4 जागा आहेत। 15,000 रुपये इतके वेतन तुम्हाला दरमहा दिलं जाईल। महावत या पदासाठी 4 जागा आहेत। 25,000 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी आहे। या ठिकाणी तुमची निवड जी आहे मुलाखतीद्वारे केली जाणार आहे। 26 फेब्रुवारी 2024 रोजी तुमची मुलाखत जी आहे या ठिकाणी घेतली जाईल। त्यासाठीचा या ठिकाणी ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे। वेटरनरी ऑफिसर या पदासाठीची मुलाखत जी आहे तुमची 10:30 ते 12:30 या दरम्यान या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी तुमची केली जाईल। त्यानंतर 12 ते 1:30 पर्यंत तुमची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे। लॉ ऑफिसर या पदासाठी देखील 10:30 ते 12:30 पर्यंत तुमची कागदपत्रांची तपासणी या ठिकाणी होणार आहे। सर्व पदांसाठी या ठिकाणी सेम वेळ देण्यात आलेला आहे। मुलाखतीचा वेळ या ठिकाणी वेगवेगळा आहे। कायदा अधिकारी या पदासाठी 2:15 ते 2:30 पर्यंत मुलाखत तुमची असेल। मॅनेजर या पदासाठी 2:15 ते 3:30 पर्यंतची वेळ या ठिकाणी आहे। चारक्टर या पदासाठी तुमची 3:45 ते 4:30 पर्यंतची वेळ आहे। महावत या पदासाठी 4:45 ते 6 पर्यंतची वेळ या ठिकाणी आहे। मुलाखत आणि कागदपत्रांची तपासणी जी आहे तुमची वनरक्षक तथा क्षेत्र संचालक पेच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांचे कार्यालय 1 पहिला माळा नवीन प्रशासकीय इमारत वन भवन शासकीय मुद्रणालयाजवळ 0 मार्शल जवळ नागपूर या ठिकाणी तुमची मुलाखत आणि कागदपत्रांची तपासणी या ठिकाणी होणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी वेटरनरी डॉक्टर या पदासाठी स्नातकोत्तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसहित पदव्युत्तर पदवी वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी MVSP ला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। लॉ ऑफिसर या पदासाठी तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा तुम्ही उत्तीर्ण आवश्यक आहे। म्हणजेच तुम्ही या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कायद्याची पदवीधर तसेच सनदधारक या ठिकाणी असणं आवश्यक आहे। मॅनेजर या पदासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर तुम्ही असाल आणि MSTIT उत्तीर्ण असाल, म्हणजेच कॉम्प्युटरचा कोर्स तुमचा झालेला असेल आणि टंकलेखनाची स्पीड तुमची 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि 30 शब्द प्रति मिनिट हिंदीमध्ये मराठीमध्ये या ठिकाणी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। चारक्टर या पदासाठी तुम्हाला किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। महावत या पदासाठी तुम्हाला किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।